चिकनपासून बनवलेले पदार्थ अनेकांना आवडतात. चिकन किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ असतील तोवर ते दुसऱ्या पदार्थाला हातही लावत नाहीत. चिकन कटकी, चिकन रोल यासारखे पदार्थ फूड स्टॉलवर लोकप्रिय असतात. त्यातच गेल्या काही वर्षात चिकन शोरमाचाही समावेश झाला आहे. चिकन शोरमा अनेक जंक फूडच्या स्टॉलवर मिळतो. या शोरमामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. मुंबईतील महाराष्ट्र नगरमध्ये खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शोरमा खाल्ल्याने एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर इतर अनेक मुलांची प्रकृती बिघडली होती, पण सध्या ते बरे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. मुंबई पोलीस झोन 6चे DSP हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रोम्बो पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महाराष्ट्र नगरमध्ये 19 वर्षीय प्रथमेश भोक्सेचा मृत्यू झाला. त्याने 3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता चिकन शोरमा खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी 4 मे रोजी सकाळी 7 वाजता त्याला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला कुटुंबियांनी प्रथमेशला प्रथम जवळच्या डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांच्या औषधाने त्याला थोडा आराम मिळाल्यावर तो घरी आला आणि यानंतर त्याने दिवसभर काहीही खाल्लं नाही. 5 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून प्रथमेशला पुन्हा पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला KM रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी प्रथमेशवर उपचार करून त्याला घरी परत पाठवलं. मात्र संध्याकाळी प्रथमेशला पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला कुटुंबियांनी पुन्हा KM रुग्णालयात नेलं. त्याची बिघडती तब्येत पाहून डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतलं. डॉक्टरांच्या उपचारानंतरही प्रथमेशच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर 7 मे रोजी सकाळी 10:30च्या सुमारास प्रथमेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रजा यांना अटक केली आहे. याशिवाय शोरमाचे सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.